राज्यातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा एकदा शिंदेंच्या पक्षानं धक्का दिलाय। नाशिक शहरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। राऊत आज नाशिक दौऱ्यावर असताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतायत। यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख यासह विविध पदावरच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। संजय राऊतांसह महाविकास आघाडीला सुद्धा हा मोठा दणका मानला जातोय। याआधी सुद्धा डिसेंबर महिन्यात संजय राऊतांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला। डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंची जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सभा होणार आहे। मात्र त्याआधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे। तर परभणीत ठाकरे पक्षाला खिंडार पडलंय। पाथरी, पूर्णा, पालम इथल्या ठाकरे पक्षातील 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। अधिवेशनामध्ये देखील आपण पाहिलं की सरकारला कोंडी पकडण्यासाठी काय काय म्हणाले, मोठे मोठे बॉम्ब फोडू, हे फोडू, म्हणजे खुदा पहाड़ निकला भी नहीं चुहा भी नहीं निकला आणि फटाके बॉम्ब सोडा। आता ते काय निघालं आपल्याला माहिती आहे, लावली फटाके पण नाही निघाले। शेवटी आम्ही काम करणारे लोक आहोत, मला टीका कोणावर करायची नाही। पण असा आवडला की जसं काही सरकारने असा मोठा घोर गुन्हा केलाय, परंतु मला म्हणजे जी माहिती घेतली तेही व्यवस्थित घेतली असती तर त्यांचं हास्य नसतं झालं, तो कशी पडले नसते। आज जेव्हा त्यांना सोडून जात आहेत तेव्हा त्यांना ते ऐरेगैरे म्हणतायत, दलाल म्हणतायत। वास्तविक पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दलाली करून संजय राऊत यांनी शिवसेना संपवलेली आहे। आमच्या दृष्टीने ही माणसं फार मोठी महत्वाची आहेत, ज्यांनी शिवसेना उभी केली नाशिकमध्ये। भांडूपमध्ये राहून शिवसेना वाढलेली नाहीये, ही शिवसेना नाशिक मधल्या या मेंढरांनीच वाढवलेली आहे। आणि ही मेंढरं आज बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याकरता बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण नाशिकमध्ये आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आगेकूच करणार आहे। नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी बरं का, 2-4 दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसेना ही जागेवरच आहे। मलाही माहित नाही नावं, मी कोणते सांगतो गेले, कोण गेले, मी मलाच माहित नाही नावं, आमच्या लोकांना माहित नाही कोण गेले आहेत। ते पकडायचे, मेंढर पकडायची आणि घेऊन जायची खाटीक खाण्यात।